नमस्कार मित्रांनो. आम्ही मराठा या पेजवर आज आपण 3 नवीन कायदे आणि किसान पुत्रांची भूमिका या विषयावर बोलणार आहोत. मला वाटतं माझा आवाज सगळ्यांना येत असेल. मकरंद डोईजड आलेले दिसत आहेत. श्रीकांत आलेले आहेत. नितीन आहे. सचिन जिगरोल आहेत. माझा आवाज येतोय ना? चालेल. मला वाटतं की येत असेल आवाज असं गृहीत धरून मी सुरुवात करतो. मला देण्यात आलेला विषय आहे 3 नवीन कायदे आणि त्या कायद्यांच्या बाबतीमध्ये आमची भूमिका काय आहे. तर पहिल्यांदा मी स्पष्ट करू इच्छितो की किसान पुत्र आंदोलन ही काही संघटना नाही, ते एक आंदोलन आहे आणि त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले परंतु शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावे ही भूमिका असणारे जे मित्र आहेत ते लोक उत्स्फूर्तपणे काम करत राहतात. ज्याची त्याची आपली भूमिका असते. माझी ही भूमिका आहे, ती भूमिका मी आपल्यासमोर विशद करणार आहे. हे मी जे बोलणार आहे ते समजून घेण्यासाठी त्याच्या अगोदर काही गोष्टी समजून घेणं फार आवश्यक आहे आणि त्या आहेत थोड्याशा संकल्पना स्वरूपाच्या. त्या आपल्या डोक्यामध्ये नीट आल्या तर आपल्याला पुढचा विषय सांगण्याची सुद्धा गरज राहत नाही. ते तुमचं तुम्ही ठरवू शकता. काय आहेत हे 3-4 मुद्दे. तर पहिला मुद्दा त्याच्यातला आहे की ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये नेमका संघर्षाचं ठिकाण काय आहे. तर डावी मंडळी जी आहे, मार्क्सवादी, समाजवादी, ही मंडळी असं मानते की उत्पादन साधनांची मालकी ज्यांच्याकडे आहे ते विरुद्ध जे त्याच्यामध्ये श्रम करतात ते म्हणजे मालक आणि मजूर ही संघर्षाची रेषा आहे असं काही लोक मानतात. त्याला त्यांच्या भाषेमध्ये वर्ग संघर्ष असं म्हटलेलं आहे. तर एक भूमिका आहे वर्ग संघर्षाची. त्याच्यामध्ये मालक आणि मजूर यांच्यामध्ये कायम संघर्ष आहे, लढाई आहे आणि त्याच्यामुळं ही ती संघर्ष रेषा आहे असं त्यांची मान्यता आहे. दुसरा एक वर्ग आहे आपल्या देशामध्ये, तो असं मानतो की वर्ग संघर्ष तर आहेच आहे पण त्याच्याबरोबर वर्ण संघर्ष सुद्धा आहे. म्हणजे जातीमध्ये संघर्ष आहे. काही वरच्या जाती खालच्या जातीचं जात म्हणून शोषण करत असतात आणि तिथं एक संघर्षाची रेषा आहे. म्हणजे त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे वर्ण संघर्ष. एक आहे वर्ग संघर्ष आणि दुसरा आहे वर्ण संघर्ष. मग हे तपासायचं कसं? तपासायचं असं आहे की समजा एखादी विमानाची कंपनी आहे. विमानाच्या कंपनीमध्ये मालक आणि मजुरामध्ये संघर्ष आहे का ते सगळे दोघं मिळून हे शेतकऱ्यांचं शोषण करतायत. म्हणजे रोझा लुक्झमबर्ग नावाची एक बाई होऊन गेल्या. त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे फार वर्षापूर्वी असा प्रश्न उपस्थित केला की जर श्रमिकांचं शोषण हा जर निकष असता शोषणाचा तर इंग्रजांनी भारताचा कापूस नेण्याच्या ऐवजी इथले मजूर नेले असते. पण त्यांनी मजूर नेले नाहीत तर त्यांनी कापूस नेला म्हणजे कच्च्या मालाचं शोषण केलं. मार्क्स सुद्धा जेव्हा उत्पादन खर्चाचं आणि या मजुरांच्या शोषणाचं समीकरण सांगतो ते त्यांच्या टर्मिनॉलॉजीमध्ये CVS म्हटलं गेलेलं आहे त्याला. हा CVS जेव्हा तो समजावून सांगतो तेव्हा तो काय धरतो? कच्च्या मालाची किंमत.
म्हणजे कच्चा माल जेवढ्या पैशामध्ये कारखान्यामध्ये आला तेवढीच किंमत, पण कच्च्या मालाची जी किंमत आहे ती जेवढी खरेदी किंमत आहे तेवढीच असते का? तर ती तशी नसते. तिथं जो कच्चा माल उत्पादक असतो त्या कच्चा माल उत्पादकाचं काहीतरी म्हणणं असतं, त्याची काहीतरी किंमत असते. ती किंमत न देता जर तुम्ही कच्चा माल आणला असेल तर नुसती तेवढीच किंमत धरून चालणार नाही, तर तीही धरावी लागेल. तर वर्गसंघर्ष हा शास्त्रीय दृष्टीनं सुद्धा अधुरा आहे, अपुरा आहे, चुकीचा आहे. आणि दुसरा वर्णसंघर्षाबद्दल तर तुम्ही आज सुद्धा अनुभव घेऊ शकता. सुदैवाने माझेही वेगवेगळ्या जाती धर्मातले असंख्य मित्र आहेत. मी त्यांना विचारतो की अरे बाबा, तुझ्या समाजावर अन्याय झाला हे ठीक आहे, मान्य करू आपण, पण तुझ्या समाजामध्ये सगळ्यात दुबळं कोण आहे? तर तो म्हणतो की सगळ्यात वाईट अवस्था जी आहे ती शेतकऱ्यांची आहे किंवा स्त्रियांची आहे. स्त्री आणि शेतकरी ही जात विचारा, ती जात विचारा, हा धर्म विचारा, तो धर्म विचारा, हे राज्य विचारा, ते राज्य विचारा, सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे. तिथं शेतकरी आणि स्त्री ह्या दोघांची स्थिती अत्यंत बिकट आहे. कोरोनामध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की एवढी मोठी आपत्ती आली, सरकारी कर्मचारी घरी बसून आहेत, त्यांचा पगार चालू आहे, अनेकांचे काय काय उद्योग असतील ते, पण फक्त शेतकरी आणि स्त्री ह्यांचे कष्ट चुकलेले नाहीत. शेतकरी शेतात राबतो आहे आणि स्त्री घरात राबते आहे. शेतकरी आणि स्त्री यांचेच बघा, शेतकऱ्याची आत्महत्या होते आणि स्त्रियांची भ्रूण हत्या होते. याचा अर्थ असा की हे दोन घटक, या दोन घटकामधलं साम्य काय आहे? तर हे साम्य आहे, हे सर्जक आहे. सर्जक म्हणजे काय? सर्जक म्हणजे अशा गोष्टीला जन्म देणारा की ती गोष्टच नवा जन्म देऊ शकते. शेतकरी एक दाणा पेरतो, 100 दाणे उगवतात, 100 दाणे पिकतात आणि मग ते 100 दाणे पेरले तर पुन्हा दाणे पिकू शकतात. ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेचं नाव आहे सर्जन. सर्जनाची प्रक्रिया, आणि जे ही प्रक्रिया चालवतो त्याला सर्जक असं म्हणतात. स्त्री सुद्धा अपत्य जनन करते आणि ते अपत्य पुन्हा नवीन जन्माला कारण ठरू शकतं. तर ते जे एक प्रक्रिया आहे, स्त्री आणि शेतकरी हे सर्जक आहेत. यांना लुटायचं असतं. ढोल गंवार शूद्र पशु नारी ये है ताड़न के अधिकारी, असं तुलसीदासाने एका वेगळ्या संदर्भामध्ये कधीतरी सांगून ठेवलेलं आहे. हे सगळे जे घटक आहेत, ढोल गंवार शूद्र पशु नारी, हे सगळे घटक जे आहेत ते सर्जक आहे, ते नवनिर्मिती करत असतात आणि म्हणून ह्यांना गुलाम केलं पाहिजे. तुम्हाला माहीत असेल की मध्ययुगातली सगळे युद्ध हे केवळ जमीन ताब्यात घेणं म्हणजे शेतकऱ्यांना गुलाम करणं, त्यांचं जे काही सरप्लस तयार होईल, अन्नधान्य तयार होईल, ते सरप्लस लाटून नेणं, ह्याच्यासाठी सगळ्या मध्ययुगीन लढाया झाल्या. आणि त्याच लढायामध्ये सगळ्यात मोठा धोका काय होता? स्त्रियांना उचलून घेऊन जायचे. कारण स्त्रिया एकतर गुलामाला जन्म घालू शकत होत्या किंवा सैनिकाला जन्म घालू शकत होत्या. स्त्री आणि शेतकरी यांच्या शोषणाचा इतिहास फार जुना आहे. आणि सगळी व्यवस्था जी लूट करते आहे, म्हणजे संघर्ष रेषेबद्दल आपण बोलत होतो, संघर्ष रेषा जी आहे ती सर्जक आणि भक्षक यांच्यामध्ये आहे. ही कन्सेप्ट आपण जर नीटपणे समजून घेतली की शेतकरी आणि स्त्रियांना गुलाम केलं गेलेलं आहे, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल या सगळ्या कायद्यांचा अर्थ, शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा अर्थ वगैरे. दुसरी संकल्पना अशी आहे की लोक गफलत काय करतात माहिती आहे का? त्यांना कारण आणि परिणाम ह्याच्यामध्ये फरक करता येत नाही. तो फरक नीटपणे समजून घेतला पाहिजे आपण. की शेतकरी आत्महत्या करतात का? करतात कारण ते व्यसनी असतात, दारू पितात. असं कुणी म्हटलं की अरे दारू तर कोण कोण पितंय? वेगळ्या क्षेत्रामध्ये तर किती लोक दारू पितात आणि ते आत्महत्या करत नाहीत, शेतकरीच कसे काय करतात? तुम्ही कारणांच्याकडे जायचं असेल तर तुम्हाला मागे 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 जावं लागेल. तशी विचार करण्याची आपली पद्धती आपल्याला विकसित करावी लागेल, तर आपण मूळ कारणापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. बहुतेक लोक परिणामालाच कारण समजायला लागतात.
तर परिणाम म्हणजे काय, तर लोकांना वाटतं की शेतकरी गरीब आहे आणि त्याला आर्थिक फायदा झाला पाहिजे, गरीब आहे. अरे गरिबी, डॉक्टर आशिष लोहे आमचे मित्र आहेत अमरावतीचे, त्यांनी फार छान पद्धती, ते स्वतः डॉक्टर आहेत म्हणून त्यांनी डॉक्टरकीचं उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की एक डॉक्टर होता, त्याच्याकडे पायांना जखमा झालेला एक माणूस आला. त्यांनी त्याच्या जखमा बघितला आणि लगेच त्याला मलम पट्टी केली साफसूफ करून आणि त्याला सांगितलं की 3 दिवसांनी ये. 3 दिवसांनी परत आला तर जखमा तशाच होत्या, ओल्या, ते काही बऱ्या झाल्या नाहीत. म्हणून मग पुन्हा त्याला पट्टी साफसूफ करून त्यांनी पट्टी बांधली आणि पुन्हा यायला सांगितलं. जखमा काही दुरुस्त झाल्या नाहीत. जखमा दुरुस्त झाल्या नाहीत म्हटल्यावर तो चिंतेत पडला. तेवढ्यात एक सिनियर डॉक्टर तिथं आले आणि त्यांनी म्हणाले की अरे या पेशंटचं जे आहे ना, तू रक्त तपास, बहुतेक ह्याला साखर असेल, शुगर असेल. ह्याला शुगर झाल्यावर जखमा बऱ्या होत नाहीत, हे त्या शिक्षकांनी, त्या सिनियर डॉक्टरांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्याचं तपासणी करण्यात आली आणि मग डॉक्टरांनी त्याला जेव्हा शुगरच्या, डायबिटीसच्या गोळ्या दिल्या, त्याच्यानंतर त्याच्या जखमा बऱ्या होऊ लागल्या. दिसतं तिथं कारण असतंच असं नाही. जखमा दिसायला लागलेल्या आहेत परंतु तिथं त्याचा उपचार नाही आहे. उपचार आहे कुठं, तर डायबिटीसचं औषध हे उपचार आहे, हे तुम्ही समजून घ्या. शेतकऱ्यांची गरिबी ही समस्या नाही आहे, शेतकऱ्यांची गुलामी ही समस्या आहे. गुलामी ही समस्या आहे, म्हणजे त्यांना कुठंतरी बंधनात ठेवलेलं आहे आणि बंधन असं आहे की त्यांना त्याच्यातनं बाहेर पडता येत नाहीत, हात पाय बांधून ठेवलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा विचार केला जातो. बहुतेक लोक शेतकऱ्यांच्या गरिबीचा विचार करतात आणि त्यांना मदत करायला पाहिजे अशी भावना ठेवतात. त्यांचं म्हणणं चुकीचं आहे. त्यांनी थोडंसं मागं जाऊन बघायला पाहिजे. त्याचं कारण जे आहे ते केवळ त्याची गुलामी आहे. हे बघा, जे काही लोक आहेत ना, काही लोक बजेटमध्ये उत्तर शोधतात. बजेट, अंदाजपत्रक, त्यांना असं वाटतं की जो काही पैसा जातो तो देशाचा असतो आणि त्याचं वाटप समान झालं पाहिजे, अमुक टमुक असं काहीतरी बोलतात. बजेटचा प्रश्न नाही आहे हा, कारण गरिबी हे त्याचं मूळ कारण नाही आहे. हा कॉन्स्टिट्यूशनचा प्रश्न आहे, घटनेचा प्रश्न आहे, कायद्याचा प्रश्न आहे. ज्या नियमांनी त्यांना बांधून ठेवलेलं आहे त्या नियमांचा हा प्रश्न आहे. म्हणजे ही कन्सेप्ट सुद्धा तुम्ही समजून घ्या. काही जे लोक बजेटकडे बोट दाखवतात ते चुकीच्या दिशेनं चाललेले आहेत. जायचं आहे कायद्याच्या दिशेनं आणि म्हणून कायदे महत्त्वाचे आहेत. आणि तिसरी जी संकल्पना आहे, मी आता ही कल्पना स्पष्ट केलं. म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की सर्जक आणि भक्षक यांच्यामध्ये संघर्ष रेषा आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की गरिबी हा शेतकऱ्यांचा प्रश्न नसून गुलामी हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि आता जी मी तिसरी गोष्ट सांगणार आहे ती जरा समजायला कठीण आहे पण आवश्यक आहे. की तुम्हाला जर असं वाटत असेल की समस्या सुटून जातील आणि सगळीकडे आनंदी आनंद होईल, तर तुम्ही नंदनवनात आहात, मूर्खांच्या नंदनवनात आहात. तुम्हाला हे विचार करायला पाहिजे की समाज आहे, ही माणसं आहेत, विविध प्रकार आहेत, काळ बदलतो आहे, हे सगळ्या गोष्टींचे परिणाम होतात. मग काय होतं, मग होतं की अशी कधीही व्यवस्था येणार असणार नाही, दोष असणारच आहे. आमचं काय म्हणणं आहे, आमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांचं हे दुःख हे इतकं जुनं झालंय, क्रॉनिक झालेलं आहे. आता त्याचा गळफास तुम्ही सोडा. आमचं म्हणणं हे, हा फरक आहे इतर लोकांच्या म्हणण्यामध्ये आणि आमच्या म्हणण्यामध्ये. काही लोक म्हणजे स्वप्न दाखवतात की समाज सगळा सुखी होईल, आनंदी होईल, असं होईल, किंवा भय दाखवतात. हे दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आपण एका दोषास्पद व्यवस्थेतून दुसऱ्या दोषास्पद व्यवस्थेमध्ये जातो. फक्त फरक एवढाच असतो की आजच्या दोषापासून ते दोष वेगळे किंवा नवीन असतात. साधं उदाहरण आहे तुम्हाला सांगतो की तुम्ही लहान असताना आपल्याला असं वाटतं की आपण मोठं व्हावं आणि मोठं झाल्यानंतर वाटतं आपण लग्न करावं. लग्न केलं की नवीन समस्या येऊन उभ्या राहतात, मग त्याच्याशी भिडत राहतो आपण आणि पुन्हा नंतर म्हातारे होतो, मग म्हातारपणातली काही समस्या तयार होतात. असं माणसाचं संपूर्ण आयुष्य जसं विविध समस्यांना
विविध समस्यांना तोंड देत आयुष्य जात असतं, तसंच समाजाचंही असतं. उलझनों को सुलझाते हुए गुजर जाना है, उलझनों को सुलझाते हुए गुजर जाना है, फिलसफे जिंदगी तो एक बहाना है. उगा तुम्हाला एक तत्वज्ञान लागतं जगायला म्हणून तुम्ही ते वापरतात. खरी गोष्ट अशी आहे की आलेल्या समस्यांना सोडवणं हेच म्हणजे जीवन असतं. तसंच समाजाचं जीवन असतं. आज काय गळफास आहे हे ओळखणं आणि तेवढा सोडवण्यासाठी प्रयत्न करणं हे हे एवढंच पिढीचं काम असतं. की ज्या वेळेस इंग्रज आमच्या देशावर राज्य करत असतात त्यावेळेसच्या पिढीला असं वाटलं इंग्रज गेले पाहिजे, एक पाऊल ते पुढे चालले. आज माझ्या पिढीला असं वाटतं की अरे शेतकरी गुलाम आहे, त्याचं स्वातंत्र्य हेच ह्या पिढीचं काम आहे, मी त्याच्यासाठी झटतोय. परंतु उद्या काही समस्या राहणार नाहीत का? नाही, असं नाही आहे. उद्या वेगळ्या समस्या येऊ शकतात. त्या समस्याला तोंड देण्याचं बळ ह्या समस्या सुटल्याने तुमच्यामध्ये येऊ शकतं, एवढंच त्याचा अर्थ आहे. बिनदोषाची व्यवस्था, निर्दोष व्यवस्था अशी कधीही नसते, नव्हती, नसणार आहे. कारण हा माणसांचा समाज आहे, म्हणून याच्यामध्ये कायम दोष असणार आहेत. ही प्रस्तावना तुम्ही नीटपणे जर समजून घेतली असेल तर आपल्याला पुढे जाता येईल. पहिली गोष्ट अशी की मी मगाशी म्हणलो की कायदे समजून घेणं आवश्यक आहे. बजेटपेक्षाही ते जास्त निकडीचं आहे शेतकऱ्यांसाठी. हे समजून घेत असताना 3 प्रकारचे कायदे असतात. पहिला प्रकार असा आहे की जे व्यवस्था निर्माण करणारे कायदे. कायदे 3 प्रकारचे. पहिला प्रकार त्याच्यातला व्यवस्था निर्माण करणारे कायदे. म्हणजे सिलिंगचा कायदा आला. सिलिंगच्या कायद्यानं काय केलं तर एक व्यवस्था तयार केली की त्या व्यवस्थेमुळं जमिनीचे तुकडे तुकडे होत गेले आणि हे व्यवस्था म्हणजे ह्या व्यवस्थेचा व्यवस्था निर्माण करणारे हे कायदे आहेत. ते कायदे त्या प्रकारचे आहेत. दुसरा जो भाग आहे तो आहे त्रास देणारे कायदे की गोहत्या बंदीचा कायदा, वन्यजीवन संरक्षण कायदा. हे कायदे त्रासदायक आहेत. हे शेतकऱ्यांना त्रास होतो याच्यातून. परंतु हे व्यवस्था निर्माण करतात असं नाही. तर व्यवस्था निर्माण करणारे कायद्यांना हे बळ देतात. हे कायदे रद्द व्हायला पाहिजेत का? तर व्हायला पाहिजेत. परंतु त्याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर तुमची गोची होईल. हे जे मूळ कायदे व्यवस्था तयार करणारे ते तसेच राहतील. म्हणजे गोहत्या बंदी रद्द करायचा का सिलिंग रद्द करायचा असं जर मला विचारलं तर मी त्यांना म्हणेल पहिल्यांदा सिलिंग रद्द करा. सिलिंग रद्द केला रे केला तर शेतकऱ्यामध्ये इतकी ताकद येऊन जाते की ते बाकीचे हे किरकोळ गोहत्या बंदी आणि वन्यजीवन संरक्षण कायदा आणि आणखीन हजारो कायदे आहेत असे, ह्या कायद्यांना नष्ट करणं फारसं त्रासदायक राहत नाही. दुसरा प्रकार आहे त्रासदायक कायदा. आणि तिसरा प्रकार आहे भ्रामक कायदा. भ्रामक कायद्याचा अर्थ काय होतो? भ्रामक कायदा याचा अर्थ असा, असे कायदे जे दिसतात शेतकऱ्यांच्या हिताचे पण असतात ते दुसऱ्यांच्याच हिताचे. म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण आहे शेतकऱ्यांवर कर नाही. शेतकऱ्यांना कर नाही ह्याचा शेतकऱ्यांना काय फायदा असं विचारलं तर काहीच नाही. त्याचं उत्पन्नच नाही तर त्याला कर कसा बसेल? परंतु शेतकऱ्यांना उत्पन्न नाही या कायद्याचा उपयोग नंबर 2चा धंदा करणारे, नंबर 2चा व्यवसाय करणारे, नंबर 2चे कमाई करणारे सरकारी कर्मचारी यांना मात्र त्याचा फायदा होतो. कारण हे जमिनी घेऊन ठेवतात आणि ते दाखवतात की मला 5 कोटी रुपयाचं उत्पन्न झालं, 10 कोटी रुपयाचं उत्पन्न झालं. आडत्याकडून पावत्या मिळवणं काही अवघड काम नाही आहे. त्याला थोडंसं कमिशन दिलं तर कुणी पावती देईल. त्यामुळं काय होतं असं की ह्या सगळ्या कायद्याचा फायदा हा नंबर 2च्या लोकांना होतो. शेतकऱ्यांना ह्याचा काहीही फायदा नाही. असेही काही कायदे आहेत, म्हणजे अनुदानाचा कायदा असेल, अजून काय कायदे, तर हे भ्रामक आहे. पहिली गोष्ट आहे व्यवस्था निर्माण करणारे, दुसरी गोष्ट त्रास देणारे आणि तिसरी गोष्ट जी आहे ते भ्रम फैलवणारे. तर आता ह्याच्यामधले किसान पुत्र आंदोलनाने पहिले जे कायदे आहेत व्यवस्था निर्माण करणारे कायदे यांच्यावर प्रहार करायचं ठरवलं. तर ते 3 कायदे आहेत. आज मी त्यांच्याबद्दल तपशिलात बोलणार नाही कारण मला तपशिलात बोलायचं आहे ते नवीन जे कायदे आलेले आहेत त्यांच्याबद्दल.
हे 3 कायदे आहेत. पहिला कायदा आहे सीलिंगचा. सीलिंगचा कायदा असा आहे की महाराष्ट्रामध्ये अशी बंदी घालण्यात आलेली आहे की तुम्ही 54 एकर कोरडवाहू असेल तर 54 एकरपेक्षा जास्त जमीन बाळगू शकत नाहीत. तुम्ही जर बागायत असाल तर 18 एकरपेक्षा जास्त जमीन बाळगू शकत नाहीत, असा कायदा करण्यात आलेला आहे. त्यामुळं काय झालं की हा कायदा ॲक्च्युअली केंद्र सरकारनं तयार केला, तो पाठवला राज्य सरकारांना आणि राज्य सरकारांची मंजुरी घेत गेले. वसंतराव नाईक जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी हा कायदा दाबून ठेवला, म्हणजे त्याची अंमलबजावणी करायची नाही असं ठरवलं. सुदैवानं शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले नंतर आणि त्यांनी मात्र त्याची अंमलबजावणी कठोरपणे केली. काय परिणाम होतो या गोष्टीचा? सीलिंग कायदा आला की एक पहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमचं संविधान म्हणतं इक्वल बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे समान. तर तुम्ही मला वेगळा निकष कसा लावला? तुम्ही कारखानदारांना किती जमीन बाळगता येते आणि शेतकऱ्यांना नाही, असं कसा कायदा असू शकतो? पण आहे हा कायदा. नंबर 2, या कायद्याचा परिणाम असा झाला की उद्यमशीलता शेतकऱ्यांमधली ती संपुष्टात आली. काय झालं त्याच्यामुळं असं झालं की जे प्रतिभावान लोक होते, उद्योजक लोक होते, त्यांनी दुसरं फील्ड निवडलं जिथं बंधनं नाही आहेत. म्हणजे नारायण मूर्ती सारखा माणूस हा इन्फोसिस काढतो आणि तिथं हजारो कोटीचा व्यवहार करतो. तो शेती घेऊन शेती करत नाही, कारण शेतीवर बंधनं खूप आहे. बहतीवर सीलिंगचं पहिलं बंधन आहे, मला माझ्या मनासारखी शेती करता येत नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की शेतीचं होल्डिंग किती असावं याच्याबद्दल माझं मत काहीही नाही. माझं मत एवढंच आहे, होल्डिंग किती असावं हे शेतकऱ्याला ठरवण्याचं स्वातंत्र्य असावं. 2 एकरमध्ये चमत्कार करता येतं, 2 एकरमध्ये करू द्यावं. ज्याला 200 एकर लागतात त्याला 200 एकरमध्ये करू द्यावं. तुम्ही बंधनं घालू नका. सरकारनं तिथं लुडबुड करायचं काही कारण नाही, ही आमची भूमिका आहे. मी सांगत असं होतो की प्रतिभावान लोक गेले आणि बाय बर्थ शेतीमध्ये आत्ता जे लोक आहेत त्याच्यातले 90% लोक हे बाय बर्थ आहेत. म्हणजे आईवडिलांची जमीन आहे आणि कुणीतरी ते पाहायलाच पाहिजे म्हणून एक जण घरातला त्याच्यात राहतोच आणि तसा तो बिचारा अडकलेला आहे. बाकीच्यांना मात्र थोडा शिकणारा असेल, चुणचुणीत असेल तर आई वडीलच त्याला दुसऱ्या क्षेत्रामध्ये पाठवतात. तर जे लोक शेतीमध्ये आज आहेत ते बाय बर्थ आहेत, कारण शेतीवर बंधन घातल्यामुळं बाय चॉईस येणाऱ्या लोकांचा रस्ता बंद करून टाकला. त्यांनी पाठ केली आणि ते दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेले, शेतीमध्ये राहिलेले नाहीत. मी आज त्याचा पूर्ण तपशिलानं सीलिंग नाही सांगू शकणार, परंतु एवढं मात्र नक्की सांगेन की शेतीच्या जमिनीचे तुकडे इतके झालेले आहेत की आज 85% शेतकरी हे 2 एकरच्या आत झालेले आहेत आणि त्या 2 एकरवाल्याला कुणीही गुंतवणूक त्याच्यावर करू शकत नाही आणि मग त्याच्यावर आपल्याला वेगळा विचार करावा लागतो. हा 2 एकरचा शेतकरी जगाच्या स्पर्धेमध्ये उभा राहू शकत नाही, तो इतका विकलांग करून टाकण्यात आलेला आहे. त्याचा विचार करणं हे निकडीचं आहे. दुसरा गोष्ट, आवश्यक वस्तू कायदा, ह्याचाही मी फार तपशिलाला नाही, प्रत्येक कायद्याचं खूप मोठे तपशील असतात पण ते नाही सांगत. दुसरा कायदा आवश्यक वस्तू कायद्यावर आमचा आक्षेप काय आहे की या कायद्याने सरकारला हा अधिकार दिला की ते कोणताही माल त्याचं उत्पादन करायचं का नाही, त्याचं वाहतूक करायची का नाही, त्याचा साठा किती करायचा, त्याला कितीमध्ये विकायचं, ह्या सगळ्या गोष्टींवर सरकारचं नियंत्रण आहे. आणि आवश्यक वस्तू काय, गंमत आहे बरं का कायद्याची. तुमच्यामधले कायद्याचे जे जाणकार आहेत त्यांनी कृपया लक्ष द्यावं. प्रत्येक कायदा लिहित असताना त्याच्यामध्ये वापरलेल्या शब्दांची व्याख्या लिहिली जाते. या कायद्याची व्याख्या काय लिहिली माहिती आहे? या कायद्याची व्याख्या लिहिलेली आहे, सरकारला वाटेल ती वस्तू म्हणजे आवश्यक वस्तू. भयानक कायदा आहे. म्हणजे उद्या कुणाची बहीण वाटेल ही आवश्यक वस्तू आहे, नेली का उचलून. इतका विचित्र कायदा काही कुठं असू शकतो का? जगाच्या पातळीवर अशा प्रकारचा कायदा नाही. तो कायदा आम्ही म्हटलं की हा कायदा रद्द करा, सिलिंगचा कायदा रद्द करा, अधिग्रहणाचा कायदा रद्द करा.
जमीन अधिग्रहण कायदा, म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे कधी तो इंग्रजांच्या काळातला कायदा 2013 मध्ये पहिल्यांदा त्याच्यामध्ये सुधारणा झाली, नंतर ह्या सरकारनं बिल आणलेलं आहे, परंतु ते अजून मंजूर झालेलं नाही. माझं त्याच्याबद्दल आक्षेप आहे की तुम्ही पब्लिक कॉजसाठी अधिग्रहण करताय ना, एक वेळेला आपण एक्सक्यूज करू, म्हणजे तेही बरोबर नाही, पण ठीक आहे. पण तुम्ही आमच्या जमिनी काढून कारखानदारांना देता, म्हणजे त्यांना जमीनदार बनवायला अधिग्रहण कायदा चालतो तुम्हाला, आणि सिलिंगचा कायदा उठवा म्हणलं की जमीनदारी येऊन जाईल म्हणतात हे लोक. माझं म्हणणं असं आहे की कोणत्याही परिस्थितीत खाजगी प्रयोजनासाठी सरकारनं शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करू नये. सरकारी प्रकल्प असेल ना, सरकारी म्हणजे पब्लिक पर्पजसाठीच, त्याच्यासाठी तुम्ही ॲक्वायर केली तर माझी हरकत नाही, परंतु खाजगी माझी जमीन आहे आणि ती कुणाला रामदेव बाबाला देऊन टाकली, माझी जमीन आहे कुणाला अंबानीला देऊन टाकली, हे धंदे आता बंद करा. कायद्याने त्याच्यावर बंदी आली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. हे 3 कायदे शेतकऱ्यांचे गळफास आहेत आणि हे कायदे जोपर्यंत कायम राहतील तोपर्यंत इतर कायद्यांचे काही यशस्वी परिणाम निघतीलच, याच्याबद्दल मला शंका आहे. आणि किंबहुना मी असं म्हणेन की कोणतीही योजना, पुन्हा लक्षात घ्या, योजना आणि कायदा ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. स्कीम्स अँड लॉ ह्या वेगळे शब्द आहेत. योजनेनं शेतकऱ्यांचं कल्याण होऊ शकत नाही. कायदे मोडल्याशिवाय, कायदे रद्द केल्याशिवाय शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळू शकत नाही, आणि स्वातंत्र्य असेल तरच विकास होतो. विकास लक्षात घ्या, हे कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे. विकास व्हायचा असेल तर स्वातंत्र्य अनिवार्य आहे. स्वातंत्र्याशिवाय विकास होऊ शकत नाही. गुलामीमध्ये दिलेलं संरक्षण, गुलामीमध्ये दिलेलं संरक्षण म्हणजे गोठ्यातलं संरक्षण आहे. तुम्हाला बांधून टाकलेलं आहे, तुम्हाला पिळायचं आहे, तुम्हाला सगळं मारायचं आहे, पण फक्त तुम्हाला जे आहे संरक्षण काय, तर तुम्हाला आम्ही चारा देऊ. संरक्षण, स्वातंत्र्याशिवाय दिलेलं संरक्षण हे गुलामीचं षडयंत्र असतं. नुसतं संरक्षण नाही पाहिजे आम्हाला, आम्हाला पहिल्यांदा पाहिजे स्वातंत्र्य, आणि मग आम्ही संरक्षणाचं बोलतो. हवंय, पाहिजे, आम्ही घेऊ, पण स्वातंत्र्याशिवाय नाही. तू घरात राहा, बाहेर जाऊ नकोस, तुला लुटायचा, तुझं शोषण करायचा मलाच अधिकार आहे, मी वाटेल तसं तुला खेळवील, परंतु तू काय बाहेर पडायचं नाही. हे नाही चालणार. तू म्हणशील तर तुझ्या अंगावर दागिने आणून देतो, तू म्हणशील तू मला हे करू नकोस, हे चालणार नाही. हे आता कालबाह्य झालेलं आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की हे कायदे समूळ नष्ट व्हावेत. पण सरकारनं आत्ताच्या मोदी सरकारनं 3 नवे कायदे आणलेले आहेत. आता आपण मूळ विषयावर आलो आणि ह्या विषयाला समजून घ्या. कारण काय माहिती आहे का, अपप्रचार मोठ्या प्रमाणात होण्याची आता व्यवस्था झालेली आहे. सोशल मीडिया आहे, पब्लिक मीडिया आहे, अनेक प्रकार आहेत की त्याच्यामध्ये वस्तुस्थिती सांगायच्या ऐवजी लोक असत्याचाच प्रचार जास्त करतात असं दिसून आलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम आवर्जून हे सांगेन की हे 3 कायदे काय आहेत आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे तुम्ही नीट समजून घ्या. पहिला कायदा त्यांनी जो केलेला आहे तो आवश्यक वस्तू कायद्यांच्या बाबतीमधला 5 जूनला त्यांनी अध्यादेश काढलेले होते. ते अध्यादेश नंतर कायद्यामध्ये रूपांतरित करण्यात आले आता ह्या 14-15 सप्टेंबरला. मुद्दा काय आहे, अध्यादेश 5 जूनला काढलेले आहेत बरं का, म्हणजे त्याला लोकांनी पाहिलेलं असणार आहे, त्याच्यावर टीका टिप्पणी तेव्हापासूनच सुरू झालेली होती. त्या कायद्यामध्ये पण बोंबाबोंब कधी सुरू झाली, जेव्हा लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ते मंजूर झाले त्याच्यानंतर. आवश्यक वस्तू कायद्यामध्ये त्यांनी जे बदल केलेले आहेत ते बदल असे, नंबर 1, त्यांनी काही शेतीमाल, ह्याच्यातलं काहीला अंडरलाईन, काही शेतीमाल हा आवश्यक वस्तू कायद्यातून वगळला.
काही म्हणत असताना माझ्या डोक्यामध्ये दोन गोष्टी तर अगदी स्पष्ट आहेत. एक म्हणजे महाराष्ट्रातला कापूस वगळलेला नाही आणि दुसरी गोष्ट अशी की बियाणे वगळलेले नाही. बियाणे आवश्यक वस्तू कायद्यामध्ये तसेच त्यांनी कायम ठेवलेले आहेत. पण ज्या काही वस्तू त्यांनी वगळलेल्या आहेत त्या ठीक. ह्या वस्तू वगळत असताना त्यांनी 3 जर तर लावलेले आहेत, 3 कंडिशन्स लावलेले आहेत. पहिली कंडिशन काय? पहिली कंडिशन अशी की जर देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही परत ह्यांना आवश्यक वस्तू कायद्यामध्ये टाकू. म्हणजे काय? आता चीन आहे, पाकिस्तान आहे, तिथं तर रोज काही ना काही चाललेलंच असतं. युद्धजन्य परिस्थितीची व्याख्या काय तुमची? तर तुम्ही कधीही टाकू शकता, हे त्याच्यातनं एक आलं. दुसरं त्यांनी काय सांगितलं? नैसर्गिक आपदा. आता नैसर्गिक आपदा म्हणजे पूर आहे, भूकंप आहे, अजून काय असेल, इवन ही महामारी आहे नैसर्गिक आपदा. ह्या आपदा ह्या नित्याच्याच आहेत. कुठंतरी आसामला पूर आलेला असतो, बिहारमध्ये पूर आलेला असतो, कुठं दुष्काळ पडलेला असतो, कुठं भूकंप झालेला असतो. आपला देश एवढा मोठा आहे, तुम्ही त्याचं निमित्त करून पुन्हा आमच्यावरती ताणती तलवार. हे 2 तर ठीक आहे समजा, पण तिसरं जे आहे ते जास्त भयंकर आहे. त्यांनी काय सांगितलं की जर वस्तूच्या किमती 1.5 किंवा दुप्पट झाल्या तर मात्र तर आम्ही त्याला परत त्याच्यामध्ये टाकू. 1.5 आणि दुप्पट म्हणजे काय असतं? म्हणजे कांदा जर आज 20 रुपयाचा असेल आणि तो 30चा किंवा 40चा झाला की लगेच तुमची तलवार. म्हणजे 4 पैसे शेतकऱ्याला मिळूच द्यायचे नाहीत. मिळण्याची ज्या वेळेला शक्यता तयार होईल त्यावेळेला तुम्ही ही तलवार आमच्या गळ्यावर मारणार, हे नाही बरोबर. तर त्याचे जर तर आक्षेपार्ह आहे. त्याच्यामधले 3 जर तर हे अनसायंटिफिक आहे. तुम्हाला स्वातंत्र्य द्यायचं असेल तर मोकळेपणानं द्या. म्हणजे मोदी भाषणात सांगतात की आवश्यक वस्तू कायद्यामुळे शेतकरी गुलाम झालेले आहेत. अरे गुलाम झालेले आहेत म्हणून काय उपयोग आहे? रद्द कर ना ते कायदे. ते गुलामीचे कायदे कशाला ठेवतो? बरं, ते कायदा इंग्रजांच्या काळातला काँग्रेसवाल्यांनी आणलेला आणि हे मोदी सरकार ते कायदा धरून ठेवलेला आहे अजून. अरे सोडा रे त्याला पूर्णपणे रद्द करून टाका. हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की हा कायदा, या कायद्यामध्ये हा मूळ कायदा जो आला तो सैनिकांच्या अन्नधान्याच्या सुरक्षेच्या भावनेतून आला. परंतु त्यांनी नंतर त्याच्यामध्ये गरिबांच्या अन्न पुरवठ्याची गोष्ट जोडलेली आहे. गरिबांना अन्न पुरवठा सरकारनं करावं का, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. परंतु करायचं आहे तर सरकारनं बाजारात यावं ना. सरकारनं बाजारात यावं, खुल्या बाजारात यावं, त्यातून माल खरेदी करावा, गरिबांना वाटावं. आमची काहीच ना नाही त्याला. आमचं म्हणणं असं आहे की गरिबांना माल द्यायचा आहे म्हणून तुमचे भाव कमी ठेवा, हे म्हणणं बंद करा. गरिबांना अन्न पुरवठा करायचा आहे याच्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या लेकरांचा घास काढावा, ही सक्ती तुम्ही करू नका. या कायद्यानं ती सक्ती केलेली आहे. तुम्ही जेव्हा ह्या कायद्याच्या बद्दल बोलताना म्हणतात की सरकारी खरेदीवर म्हणजे गोरगरिबांच्या अन्नाची सोय त्याच्यामुळे झाली. अरे अन्नाची सोय करा ना, कोण नाही म्हणतं, पण अन्नाची सोय तुमच्या ताकदीवर करा. तुमच्या ताकदीवर. आम्हाला त्याच्यासाठी फक्त तुळशीच द्यायची. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याला काहीच तुळशीच नाही, पुन्हा व्यावसायिकांना काहीच तुळशीच नाही. सगळी किंमत मोजायची ती शेतकऱ्यांनीच. का बरं आहे? तर हे आता तुम्ही चालणार नाही, हे बंद केलं पाहिजे. दुसरा जो कायदा त्यांनी केलेला आहे तो करार शेतीचा आहे. करार शेतीच्या बाबतीमध्ये 2 भाग. पहिला भाग असा आहे की करारानं शेती करता येते. अनेक लोकांना खरं म्हणजे मला ना, तुमचं मत काही असू जा, पण फॅक्ट्समध्ये गडबड करू नका. फॅक्ट्स सारख्या सांगा. हा कमिटी बसवली मनमोहन सरकारने आणि त्या सरकारने त्या समितीला असं सांगितलं की तुम्ही हे जे जमिनी कराराने लोक करतायत त्यांना अशी भीती वाटते की कूळ बसलं तर काय,
तर कूळ बसणार नाही अशी व्यवस्था करून द्या. आणि त्या पद्धतीनं हा कमिटीनं काम केलं आणि आपला रिपोर्टही दिला. नंतर ह्या सरकारनं त्याच्यामध्ये फक्त एक ॲडिशन केली की हा करार, असा करार ह्या कंपन्यासुद्धा करू शकतात, कंपन्या म्हणजे कॉर्पोरेट्स हे सुद्धा करू शकतात अशी मुभा दिली. ही मुभा देण्यामध्ये म्हणजे काय अडचण आहे बरं? त्यांनी मुभा देणं लक्षात घ्या बरं का, सक्ती केलेली नाही, सक्ती करता येत नाही, ज्यांना वाटेल त्यांनी करावी. पण काय होतंय, लगेच आमचे काही मित्र की अहो त्या कायद्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे, ते कंपनीचे लोक लिहून घेतील जमिनी. अहो त्या कायद्यामध्ये अशी 2 गोष्टीची तरतूद केलेली आहे बरं का, की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या जमिनीच्या मालकीवर आच येणार नाही अशी नोंद केलेली आहे. तरी हे म्हणतात की ते जमिनी काढून घेतील. तर त्या कायद्यामध्ये तसं नाही आहे. माझा मुद्दा लक्षात घ्या की कायद्यामध्ये काय आहे त्याच्यावर बोला. तर कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या जमिनीला धक्का लागता कामा नये, मालकीला धक्का लागता कामा नये, ही स्पष्ट त्या कायद्यामध्ये केलेली तरतूद आहे. त्याच्याबद्दल आक्षेप घेण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी त्याच्यामध्ये की शेतकऱ्याबद्दल काही वाद झाला, म्हणजे शेतकरी आणि त्या करार करणाऱ्यांच्यामध्ये वाद झाला, तर ते कुठं सोडवायचं? तर ज्या ठिकाणी शेतकरी राहतो त्या भागातल्या डेप्युटी कलेक्टरकडे अपील करता येईल. म्हणजे त्यांनी काय केलं की एखादी बंगालची कंपनी आहे, ती कंपनी इथं येऊन व्यवहार करणार आणि म्हणणार की तुम्हाला खटला करायचा असेल तर बंगालमध्ये या. शेतकरी कुठून जाणार? ह्याचा विचार करून त्यांनी असं सांगितलं की शेतकरी जिथं असेल, वाद कुणाचीही बाजू काही असो, पण शेतकरी जिथं राहतो त्याच्याच भागातल्या डेप्युटी कलेक्टरच्या समोर ती केस चालणार आहे. ओके, ह्याच्यामधला फक्त मलाही आक्षेपार्ह असलेला मुद्दा एकच आहे की फक्त तुम्ही आहे ना, फक्त लावू नका हो. तुम्ही डेप्युटी कलेक्टर हे एकमेव अपिलेट प्लेस तुम्ही करून टाकलंय. जिथं तक्रार करायची ते एक ठिकाण तुम्ही दाखवून दिलं. एकाना नका करू. ज्यांना वाटत असेल की कलेक्टरकडे न्याय मिळू शकेल आपल्याला पटकन, त्याला कलेक्टरकडे जाऊ द्या. आणि ज्यांना वाटत असेल की आम्हाला लागू देत वेळ, आम्हाला कोर्टामध्ये जायचं, तर त्याचीही त्यांनी सूट ठेवायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. चर्चा अशी म्हणजे, पण तो कायदा चुकीचा आहे असं अजिबात मला वाटत नाही. शेतकऱ्यांना तुम्हाला माहीत नाही हो, 2 एकरवर शेती करून बघा हो. 2 एकर कोरडवाहू शेतीवर शेती करून बघा कसं चालतंय, कसं भागतंय. आणि आज मला जे शहाणे सांगायला लागलेले आहेत, आज अशी परिस्थिती आहे की हा जो 2 एकरचा शेतकरी आहे ना, तो पार्ट टाइम लेबर आहे हो. पार्ट टाइम लेबरच आहे, तो मजुरीच करतोय अर्ध वेळ. आणि त्याच्या उत्पन्नामध्ये त्या मजुरीच्या पैशाचा वाटा मोठा आहे. शेतीतल्या उत्पन्नापेक्षा मजुरीचा वाटा जास्त आहे. माझा मुद्दा हा आहे की जर समजा कंपन्या शेती करायला लागल्या तर ह्या शेतकऱ्याला वेगळ्या पद्धतीनं विचार करता येऊ शकतो. दुसरा भाग असाही आहे की कंपन्या आणि शेतकऱ्यामध्ये करार होईल. कंपनी म्हणेल की तुम्ही आम्हाला अमकं उत्पादन द्या, अमक्या पद्धतीचं, अमकं साईज, अमुक टमुक काय असेल ते. आणि त्याला जर संमती असेल शेतकऱ्याची तर त्याला त्या पद्धतीनं करार करता येऊ शकतो. हा दुसराही त्याच्यामधला भाग आहे. म्हणजे प्रत्यक्ष शेतीच स्वतः कंपनीनं करायची असा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय असा आहे की शेती माझी मी करतो, परंतु तुझ्या काय अटी आहेत तर माल तुला पुरवतो त्या अटीप्रमाणे. आणि गंमत आहे बरं का, ही जी पद्धत दुसरं मी तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांना सांगतात की तुम्ही अमुक एक पीक द्या तयार करून, आम्ही या भावामध्ये घेऊ. मी जळगावला गेलेलो होतो, जैन इरिगेशनवाल्यांचा तिथं प्रकल्प आहे. ते कांद्याचा पावडर तयार करून परदेशात विकतात. त्यावेळेला मी विचारलं शेतकऱ्यांना तर भावाचं काय, तर त्यांनी भावाबद्दल असं सांगितलं की ह्यांनी आमच्याशी अमुक एका भावाने समजा 20 रुपये किलोनी करार केलेला आहे, परंतु मार्केट कमिटीमध्ये जर भाव खाली आले तर हे आम्हाला 20 रुपयेच देणार, परंतु भाव वर चढले तर जे काही वर चढलेले भाव असतील ते भाव देणार.
असा त्यांनी करार केला आणि त्याच्या पद्धतीनं 10 वर्ष 15 वर्ष मी फार वर्षापूर्वी तिथं गेलेलो होतो. मी असता असं ऐकलेलं आहे की अजूनही लोक त्या त्या कंपनीशी त्या पद्धतीचा व्यवहार करतायत. तर हा कराराचा जो भाग आहे तो कराराचा भाग काही आक्षेपार्ह असण्याचं कारण नाही. त्याच्याबद्दल आम्ही त्या कराराच्या कायद्याचं स्वागतच करू. तिसरी गोष्ट अशी आहे, सगळ्यात मोठं दुखणं जे आहे ते बाजार समितीचं आहे. बाजार समितीच्या बाहेरही व्यवहार करता येईल अशी सूट देणारा एक कायदा करण्यात आला. बाजार समितीचा अनुभव भल्यांना, खास करून विद्वानांना तर क्वचितच. जे विद्वान आहेत ना ते भाषणं चांगली करतात, लेक्चर देतात, लेख लिहितात, परंतु बाजारामध्ये मोंढ्यात जाऊन त्यांनी हा व्यवहार पाहिलाच असेल असं नाही. तिथं काय होतं, तिथं काय व्यापारी ठरवतात त्या मालाची किंमत काय व्हायची. ती व्यापारी किती असतात, मूठभर, 5, 50, 100. आमच्या मकरंद डोईजडनी एक आकडेवारी खूप छान बाहेर काढलेली आहे. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 कोटी शेतकरी आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, आणि मार्केट कमिट्या किती आहेत तर मुख्य बाजार समित्या 300 आहेत आणि उपबाजार समित्या 300 आहेत. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त 600 मार्केट कमिट्या. बरं, त्यांच्यामध्ये किती असतील व आडते, ते काही हजारामध्ये असतील. कोट्यावधी लोकांचा अब्जावधी रुपयाचा व्यवहार फक्त हजारो लोकांच्या हातामध्ये असेल तर त्यांची लूट होणारच. या सिस्टीमला तडा देणं अत्यंत आवश्यक होतं. 40 वर्षापूर्वी शरद ऋषींनी ही भूमिका मांडलेली होती की हा APMC ॲक्ट रद्द करा. हे खाटीकखाने आहेत. गायीने स्वतःहूनच जायचं त्याच्यात आणि म्हणायचं माझी मान काप. अशी परिस्थिती त्याची निर्माण झाली. ही भूमिका त्यावेळेस सांगितली. 40 वर्ष गेले, लाखो शेतकऱ्यांनी या दरम्यान आत्महत्या केली. हा कायदा हा मूठभर लोकांचा. कोण मूठभर लोक? मूठभर लोक संचालक मंडळ राजकीय स्वरूपाच्या कार्यकर्त्यांचं सामान्यपणे असतं. त्याच्यामध्ये ना व्यवहाराचं माहिती ना काय नाही, त्यांचं आपलं चाललेलं असतं ते मार्केट कमिटी, आणि त्यांच्या बगलवच्च्यांना हे लायसन्स दिले जातात. व्यापारी आणि हे कोण असतात तिथं आडते, ते त्यांचे बगलबच्चे असतात. आणि स्ट्रक्चर त्या मार्केट कमिटीचं असं की त्याच्यामध्ये मतदार तेच, म्हणजे ज्या संचालकांनी ज्यांना लायसन्स दिलेलं आहे ते आता निवडून देणार त्यांनाच. अशी एक अजब व्यवस्था तिथं तयार झालेली होती. मार्केट कमिटीच्या आवाराच्या बाहेर म्हणजे कोणालाही हे आता शेतमाल खरेदी विक्री करण्याचा अधिकार मिळतो. आधी हा अधिकार नव्हता. म्हणजे 40 वर्षापूर्वी मी, आनंद देशपांडे आणि आणखीन काही मित्रांनी मिळून आम्ही लातूरला एक ॲग्रो सेल भरवला होता. ॲग्रो सेल म्हणजे शेतकऱ्यांनी आपला माल आणायचा आणि ग्राहकांनी तिथं विकत घ्यायचा, थेट विक्रीचा प्रयोग केलेला होता. या प्रयोगामध्ये खूप मोठा व्यवहार लोकांचा झाला. त्यावेळेसच्या मार्केट कमिटीनं आमच्या विरोधामध्ये बातम्या दिल्या की आमच्यावर ते कारवाई करणार आहेत वगैरे, कारण आम्ही मार्केट कमिटीच्या बाहेर तो सगळा व्यवहार घडवून आणलेला होता. त्याच्यानंतर ॲग्रोसेलच्या नंतर रयत बाजार आंध्रामध्ये सुरू झाला आणि नंतर मागच्या सरकारनं महाराष्ट्रातला भाजीपाला आणि फळं यांना विनियमन केलेलं आहे. तुम्हाला सांगतो की बाजार समितीच्या बाहेरचा व्यवहार खरं तर सुरूच झालेला होता, परंतु तो चोरून व्हायचा, तो खुलेपणानं व्हायचा नाही, कारण तो कायदेशीर त्याला मान्यता नव्हती. आता त्याला कायदेशीर मान्यता आली. मला ह्या गोष्टीचा मोठा आनंद आहे की व्यापाऱ्यांची संख्या म्हणजे शेतीमालाच्या खरेदीदारांची संख्या यामुळे वाढणार आहे. बाकी काही का होईना, शेतकऱ्याला तुझा माल देतोस का विचारणारे 4 तरी व्यापारी त्याच्या दारावर येतील आणि त्याला विचारतील हा आपला भाव सांगेल. ही व्यवस्था कालपर्यंतची काय व्यवस्था आहे, मार्केट कमिटीमध्ये जायचा आणि त्यांनीच तिकडे त्याचा भाव ठरवून सगळा व्यवहार करून टाकायचा. आता तसं राहिलेलं नाही. तर ह्यांनी घरी थांबायचं आणि व्यापाऱ्यांनी त्यांचे दारोदार फिरायचे, आणि ते एकट्या दुकट्याने नव्हे तर अनेकांनी. मी कालच एक पोस्ट लिहिली की ज्या वेळेला
विकणाऱ्यांची संख्या जास्त आणि विकत घेणाऱ्यांची संख्या कमी असते त्यावेळेला भाव पडतात, अर्थशास्त्रातला नियम आहे. आणि ज्या वेळेला विकत घेणाऱ्यांची संख्या वाढते त्यावेळेला किमती वाढायला लागतात. आणि ही संधी ह्या व्यवस्थेमध्ये ही संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून मी ह्या कायद्याचं स्वागत करतो. मक्तेदारी नाही चालणार, कुणाचीच मक्तेदारी चालणार. APMCनं 1960ला APMC आली आणि त्याची मक्तेदारी आजपर्यंत चालू आहे. आमचे काही डावे विद्वान वारंवार मकाच्या भावाचे आणि बिहारची तुलना करतात. बिहारमध्ये मार्केट कमिटी रद्द करण्यात आली आणि त्याच्यामधल्या तिथं मक्याचे भाव पडलेले आहेत. हां, पण ते केरळचं उदाहरण देत नाहीत. केरळ कम्युनिस्टांचं राज्य आहे आणि तिथं APMC नाही आहे. APMC जे कम्युनिस्ट लोक आम्हाला सांगतायत ना की बाजार समिती राहायला पाहिजे आणि हा कायदा चुकीचा आहे वगैरे, ते लोक आम्हाला शानपण शिकू नये. कम्युनिस्टांच्या केरळमध्ये मार्केट कमिटी नाही, हे लक्षात घ्या. आणि एवढंच काय हो, जगातल्या कम्युनिस्ट देशांना बघा जरा, तिथं काय चाललेलं आहे. तिथं सगळं खुलीकरण आलेलं आहे. म्हणूनच ते चीनसारखा देश प्रगती करतो आहे. त्याने आम्हाला नाही शिकू. खुलीकरण हा जगाचा मंत्र आहे. खुलीकरण, हां, मुक्तीकरण, निर्बंध मुक्ती, सरकारचा हस्तक्षेप कमी कमी होत जाणं, ह्याच्यातच कल्याण आहे. ही गोष्ट आज जगानं मान्य केलेली आहे. म्हणून सगळे विकसनशील जे लोक आहेत, म्हणजे चीनसारखा देश ज्याची लोकसंख्या आमच्यापेक्षा जास्त आहे आणि त्याचा GDP एवढा प्रचंड आणि आम्ही माणूसमध्ये, हे व्यवस्थेचे दोष आहे. हे कोण्या एका व्यक्तीवर दोष देऊन चालणार नाही की हे सरकार आलं म्हणून असं झालं, ते सरकार गेलं म्हणून. तसं नाही आहे. हे आमच्या देशातले सगळे सरकार, पक्ष कोणताही असो, सगळे समाजवादीच आहेत. या सगळ्यांनी वाट लावलेली आहे देशाची आणि त्याचा परिणाम आहे की GDP कोलॅप्स झालेला आहे. म्हणून आज ह्याच्यातून तुम्हाला सांगतो की मार्केट कमिटीचं जो त्यांनी खुलीकरण केलं आहे त्याच्यामध्ये रोजगार किती वाढणार आहे, प्रचंड रोजगार. अनेक तरुण, मला अनंत देशपांडे सांगत होते की लातूरला 4 जण नवीन ज्यांनी असं ठरवलं की आता आपल्याला ॲग्रो मार्केटिंगमध्ये जायचं आहे, त्यामुळं ते गोदामाचं बांधकाम आणि जागा ह्याच्यामध्ये ते लागलेले लोक आहेत. असे ठिकठिकाणी तरुण नव्या रोजगारासाठी उभे राहत आहे. माझं म्हणणं असं आहे की जे सूत्र मी तुम्हाला सांगितलं मध्ये की विकास व्हायचा असेल तर स्वातंत्र्य हवं आणि बिना स्वातंत्र्याचं संरक्षण हे अत्यंत घातक गोष्ट आहे. जे आपण बायांचं केलं तेच आपण शेतकऱ्यांचं केलंय. म्हणून आता आपण सावध झालं पाहिजे की स्त्री आणि शेतकरी यांना पहिल्यांदा स्वातंत्र्याचं काय. म्हणून आम्ही या 3 कायद्यांचं जे काही स्वागत केलेलं आहे त्याचं कारण असं आहे, ह्याच्यात हे कायदे आले म्हणजे शेतकऱ्यांचा अलबेल होईल वगैरे असं काही नाही आहे. या भ्रमात आम्ही नाही आहे. अनेक समस्या वेगळ्या प्रकारच्या उभ्याही राहू शकतील, परंतु तुमची एक साखळी का होईना गुलामीची ह्याच्यातनं तुटते आहे, ह्याचा आम्हाला आनंद आहे. मित्रांनो, हा काळ बदलाचं सूचक आहे. सरकार जे आहे ना, कोण्या आंदोलनानं आणि चळवळीनं कोणत्या गोष्टी मान्य करत असतात, जे किरकोळ गोष्टी असतात ना, ते मोर्चे आंदोलनं ह्यांनी मान्य होतात. व्यवस्था परिवर्तन करणारी ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी व्यवस्थेचा, परिस्थितीचाच रेटा लागतो. परिस्थितीचा रेटा एकदा लागला होता 90मध्ये भारतामध्ये खजिना रिकामा झालेला होता. सोनं आपल्याला परदेशामध्ये नेऊन ठेवावं लागलं होतं, कर्ज काढावं लागलं होतं, म्हणजे वर्ल्ड बँकेकडे आपल्याला जावं लागलं होतं, याचना करावी लागली होती. आणि त्याच्यानंतर आपल्याला 90मध्ये पहिल्यांदा उदारीकरण स्वीकारावं लागलं. ते स्वीकारलं आपण 90मध्ये. पण ते सगळं उदारीकरण जे आलं, जे मुक्तीकरण म्हणतो मी त्याला, ते मुक्तीकरण आलं ते फक्त इंडियामध्ये आलं, भारतामध्ये आलंच नाही. हे जे 3 कायदे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, हे सरकारी निर्बंधांचे पुरावे आहेत की तिथं आलंच नाही उदारीकरण. त्यामुळं त्याचा विषयच राहिलेला नाही. तर उदारीकरण आलं नाही ग्रामीण भागामध्ये, पण जेवढं काही आलं ते 90मध्ये आलं, कारण तो परिस्थितीचा रेटा होता. आत्ता हे जे 3 कायदे केले ना,
हे मोदीनं काय स्वखुशीनं केले? छे छे, स्वखुशीनं करायचे असते तर ते आधीच केले असते ना. त्यांना तलाकचा कायदा दिसला, त्यांना काश्मीर दिसलं, त्यांना अजून काय काय राम मंदिर दिसलं, त्यावेळेलाच त्यांनी हे केले असते ना. ते त्यावेळेला त्यांना नाही का लक्षात आलं. ज्या वेळेला खजिना रिकामा झाला, कोरोनाची आपत्ती आली, खजिना रिकामा झाला आणि दुसऱ्या देशाकडे याचना करण्याची वेळ आली, त्यावेळेला तुम्हाला अक्कल सुचली, शेतकऱ्यांचं त्यांना निर्बंध मुक्त करा. हे स्वखुशीनं केलेलं नाही, हे परिस्थितीचा रेटा आहे, तुमचा नाविलाज आहे म्हणून केला. आणि तुम्ही बिचकत करतायत. ह्याचा पुरावा काय? याचा पुरावा हा आहे की तुम्हाला कांद्याची किंमत वाढायला लागलेली दिसली आणि तुम्हाला वाटलं की आता बिहारच्या आणि बंगालच्या निवडणुका आहेत, ह्याच्यात फटका बसेल, की लगेच 1992चा काँग्रेसने तयार केलेला कायदा, जो एक्सपोर्ट प्रमोटसाठी तयार केलेला होता, विदेशामध्ये निर्यात वाढावी म्हणून केलेला होता, त्या कायद्याचा आधार घेऊन तुम्ही कांद्याची निर्यात बंदी केली. तुम्ही काही म्हणजे स्वेच्छेने हे कायदे आणलेले आहेत असं नाही. तुमची इच्छा असो की नसो, माझ्या दृष्टीने ही गोष्ट महत्त्वाची आहे की शेतकऱ्यांच्या जे बंददार होतं त्याची फट थोडीशी का होईना किलकिली झालेली आहे. आणि आता आपल्याला ही हात घालून ही फट मोठी करायची आहे आणि आवश्यक वस्तू आणि सिलिंगचा कायदा आणि जमीन अधिग्रहण हे कायदे संपुष्टात आणायचे आहेत. ही भूमिका किसान पुत्र आंदोलनाची आहे. म्हणून आम्ही असं मानतो की आम्ही या 3 कायद्यांचं स्वागत करतो, परंतु आमची मागणी अशी आहे की आवश्यक वस्तू, सीलिंग आणि जमीन अधिग्रहण हे कायदे मुळातून नष्ट झाले पाहिजे. त्याशिवाय खऱ्या अर्थानं शेतकरी समर्थ होणार नाही आणि शेतकरी समर्थ नाही झाला तर देश समर्थ होणार नाही. आणि देश समर्थ करायचा असेल, जगामध्ये आपली हैसियत निर्माण करायची असेल तर सगळ्यात अगोदर शेतकऱ्यांच्या पायातल्या ह्या बेड्या आपल्याला सोडवाव्या लागतील. आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.